सुज्ञ परीक्षक, प्रतिष्ठित नागरिक आणि बंधू आणि भगिनींनो, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, तुफान गरजतो आगोकतो, तुफान गरजतो आगोकतो, तो वाघ मराठी माझा, तो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो, सन्मान राखतो जान झोकतो, तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा। ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किला अगर एक शेर की कहानी है तो शिवनेरी किल्ला एक शेर की कहानी है। या शिवरायांना मी मानाचा मुजरा करून मी या भाषणाला सुरुवात करते। जगातले आदर्श नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, जगातला सर्वोत्तम आदर्श लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व शहाजीराजे भोसले यांच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरीवर झाला। जगणारे ते मावळे होते, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, जगवणारा तो महाराष्ट्र होता। पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवभाव होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवभाव होता, तो आपला शिवभाव होता। शिवाजी महाराज हे बुद्धी प्रामाण्यवादी होते, म्हणजे बुद्धिराजे पटेल ते करणारे होते। या जगात लढाया करणारे खूप होऊन गेले, पराक्रम गाजविणारेही खूप होऊन गेले, पण काळाच्या ओघात हळूहळू त्यांचा प्रभाव कमी होत गेला। शिवाजी या 3 अक्षरांचा प्रभाव 350 वर्षानंतरही कायम आहे। काय जादू आहे या 3 अक्षरात, काय वेगळेपण आहे या 3 अक्षरांचे। खरे तर जादू या 3 अक्षरांची नाही, वेगळेपण या 3 अक्षरांचे नाही, खरे तर ती जादू आहे शिवाजी हे नाव धारण करणारे एका उज्ज्वल आणि उदात्त चरित्राची। ते वेगळेपण आहे एका नैतिक आणि निरामय चरित्राचे। एक राजा जो जनतेसाठी जगला, एक योद्धा ज्याने अन्यायाविरुद्ध लोकहितासाठी लढला, अशा या प्रशासकीय कुशलता, आधुनिक लष्करी डावपेच यामध्ये पारंगतपणा व दूरदृष्टी होती। शिवरायांची ख्याती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात एक महान योद्धा म्हणून प्रसिद्ध होती। इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राजा करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राजा करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। एवढे म्हणून मी माझे भाषण संपवते, पण मला जाता जाता म्हणावे वाटते की आले किती गेले किती, आले किती गेले किती, उडून गेला भराला, उडून गेला भराला, संपला नाही आणि संपणारही नाही, संपला